नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद. कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमम. वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे. भगवान बुद्धांनी जो सधम्म आपल्याला दिला त्या सधम्माचं अनुकरण केल्याने माणसाला सुख सुगती मुक्ती प्राप्त होते. अनेक लोक बुद्धविहारामध्ये जातात, भिक्षूंच्या द्वारे प्रवचन उपदेश श्रवण करतात आणि सुख सुगती मुक्तीला प्राप्त होतात. कधी कधी असाही प्रश्न पडतो की अनेक लोकांच्या कानावरती भगवान बुद्धाची वाणी पोहोचते, पण सगळ्यांना एक सारखा धार्मिक लाभ का होत नाही. विहारामध्ये अनेक लोक प्रवचनाला बसतात, प्रवचन श्रवण करतात, पण सर्वांना एक समान का लाभ होत नाही. काही लोकांमध्ये श्रद्धा निर्माण होते, काही लोकांचं चित्त जसं पूर्वी असतं तसंच राहतं, तर काही लोकांना काहीच लाभ होत नाही. धम्म सगळ्यांसाठी समान नाही. आपल्या चित्तातून आपण धम्माकडे ज्या दृष्टीने बघतो त्याच प्रकारे धम्म आपल्याला दिसायला लागतो. एकदा एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं की बनते, अनेक लोक विहारात येतात, प्रवचन ऐकतात, पण सर्वांना त्याचा लाभ का होत नाही. काही लोकांना त्या प्रवचनामध्ये गांभीर्य दिसतं, काही लोकांनी प्रवचन ऐकल्यानंतर तिथून उठून गेल्यानंतर ते विसरून जातात, तर काही लोकांना त्या प्रवचनाचा काहीच फायदा आणि तोटा होत नाही. तर असं का? तुम्ही तर सगळ्यांना एकसारखा उपदेश देता, तर लाभ सुद्धा सर्वांना एकसारखा झाला पाहिजे. त्यावर बनते म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर मी तुला उद्या देतो. उद्या आपल्याला नगरसृष्टीच्या घरी भोजनदान आहे. भोजनदान झाल्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगेन. दुसऱ्या दिवशी बनते आणि त्यांचे शिष्य दोघंही नगरसृष्टीच्या घरी भोजनाला जातात. नगरसृष्टी तेवढा धार्मिक नसतो, त्याची पत्नी खूप धार्मिक असते. आज बनते आपल्याकडे भोजनाला येणार आहेत, त्याकरिता ते साधं आणि सुंदर भोजन तयार करते. भिक्षूंना श्रद्धायुक्त चित्ताने भोजन वाढते आणि बनते भोजन ग्रहण करतात. तेवढ्यामध्येच तिचा पती घरी येतो, तो थकलेला असतो. तो तिच्या पत्नीला म्हणतो की मला भूक लागली, मला सुद्धा भोजन वाढ. ते त्यालाही भोजन वाढते. पण रोज तो नगरश्रेष्ठी पंचपक्वान ग्रहण करत असतो, त्याच्या आवडीनावडीचे पदार्थ तो ग्रहण करत असतो. आज त्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेले नसतात, तर मग तो त्या भोजनाचा अपमान करतो. त्याच्या पत्नीवरती रागवतो, तू हे काय भोजन तयार केलंस, आणि रागामध्ये उठून तो निघून जातो. बनते आपल्या शिष्याला विचारतात, शिष्य या भोजनाची चव कशी आहे? शिष्य म्हणतो की बनते, भोजनाची चव खूप स्वादिष्ट आहे, सुंदर आहे. बनते म्हणतात, भोजन जर सुंदर असेल, स्वादिष्ट असेल, तर नगरश्रेष्ठीने त्या भोजनाचा का अपमान केला? नक्की त्या भोजनामध्ये काही दोष असला पाहिजे. एक तर तू नगरश्रेष्ठी खोटा बोलत आहे, किंवा तू तरी खोटा बोलत असशील. शिष्य म्हणता, बनते मी का खोटं बोलू? खोटं बोलण्यासाठी काहीच कारण नाही. मी सत्य सांगत आहे, भोजन सुंदर आहे, स्वादिष्ट आहे. मला माहिती नाही नगरश्रेष्ठीने त्या भोजनाचा का अवमान केला. बनते कृपया करून आपणच सांगा. बनते म्हणाले, विहारामध्ये गेल्यानंतर मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. भोजन झाल्यानंतर बनते त्या उपासिकाला म्हणतात की आम्हाला विहारासाठी सुद्धा थोडं भोजन तयार करून दे. ती उपासिका एका डब्यामध्ये भोजन तयार करून बनतेंना दान करतो. बनते आणि त्यांचे शिष्य विहाराकडे निघतात. विहाराकडे जात असताना रस्त्यामध्ये एक भिकारी 3 दिवसापासून उपाशी असतो, तो बिमार असतो. आणि त्या भिकाऱ्याच्या लक्षात येतं की आज जर मला भोजन नाही मिळालं तर माझा मृत्यू निश्चितच आहे.
भुकेची पीडा भयानक असते. पाणी असेल, भूक असेल, यांची जेव्हा पीडा निर्माण होते ती खूप भयानक असते. तहान लागली एकच औषध आहे पाणी, आणि भूक लागली एकच औषध आहे अन्न. दुसरा काहीच उपाय नसतो. त्या भिकाऱ्याच्या लक्षात आलं, आज जर भोजन नाही मिळालं तर आज काही त्याचं खरं नाही. तर तो बघतो 2 बौद्ध भिक्षू पुढून येत आहे. तो त्या भंतेकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की भंते, तुमच्याकडे काही खाण्यासाठी असेल तर नक्कीच मला तुम्ही द्या. भंते त्यांच्या पिशवीतून ते भोजन काढतात आणि त्याला देतात. तो भिकारी पटकन ते भोजन घेतो आणि पटापटा खातो. त्याचं भोजन झाल्यानंतर भंते त्याला विचारतात की भोजनाची चव कशी होती. तो म्हणते भोजनाची चव माझ्या लक्षातच आली नाही. चव स्वादिष्ट होती किंवा भोजन बेचव होतं माझ्या लक्षातच आलं नाही. पण भंते, मला भोजनामध्ये देव दिसला, तुमच्यामध्ये देव दिसला. देवाच्या नावाने मी रोज भीक मागतो. देव कसा आहे वास्तविकतेमध्ये मला माहिती नाही, पण आज मला या भोजनामध्ये देव दिसला, तुमच्यामध्ये देव दिसला. भंते शिष्याला म्हणतात, शिष्य, तुला भोजनामध्ये देव दिसला का? शिष्य म्हणतो, नाही. मग हा भिकारी म्हणतो, त्याला भोजनामध्ये देव दिसला. एक तर तो खोटा बोलत असेल किंवा तो तरी खोटं बोलत असेल. तो म्हणतो, भंते, मी खोटं बोलत नाही. पण हा भिकारी सुद्धा खोटं बोलत नाही. खरोखर त्याच्यासाठी ते आज अन्न देव समान होते. जर अन्न नसतं मिळालं तर त्याचा मृत्यू निश्चित होता. भंते म्हणतात शिष्याला की हा धम्म सुद्धा या भोजनप्रमाणे आहे, या भाकरीप्रमाणे आहे, या भोजनाप्रमाणे आहे. तो कुणासाठी जात आहे तर कुणासाठी कर्तव्य आहे, तर कुणासाठी जीवन आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समुदायामध्ये जन्माला येतो. कुळामध्ये जन्माला आला, त्या कुळाला कोणती तरी जात जोडल्या जाते. तो हिंदू समाजामध्ये जन्माला आला तर तो हिंदू जातीवरती प्रेम करतो. मुस्लिम समाजात जन्माला आला तर मुस्लिम समाजावर प्रेम करतो. मग जैन असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, ज्याही समाजामध्ये कोणताही मनुष्य जन्म घेतो, तो प्राणी जन्म घेतो, तेव्हा त्याला जात जोडल्या जाते आणि प्रत्येकाला आपल्या जातीवरती प्रेम असतो. त्याला त्याच्या धर्मासंदर्भात पूर्ण माहिती असो किंवा नसो, पण धर्माची आसक्ती आणि धर्माचं प्रेम प्रत्येकालाच असतो. तर मग काही लोकांसाठी धर्म फक्त जातीपुरता असतो. त्यांना धर्माचं ज्ञान परिपूर्ण नसते, पण तरी ते धर्मावरती प्रेम करतात, आसक्ती करतात. तर काही लोकांसाठी धर्म जात नाही, धर्म कर्तव्य आहे. जसं बौद्ध लोकांमध्ये काही लोक धर्माचं कर्तव्य समजतात. ते जाणतात की त्यांना जे सुंदर जीवन प्राप्त झालं ते महापुरुषांचा आशीर्वाद आहे. भगवान बुद्ध असतील, चक्रवर्ती सम्राट अशोक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कबीर असतील, फुले असतील, असे अनेक महापुरुष या संसारामध्ये होऊन गेलेत. त्या महापुरुषांनी त्यांच्या कालखंडामध्ये संपूर्ण आयुष्य लोकांच्या हितासुखासाठी त्यागलं. त्यांनी लावलेल्या पुण्यकर्माच्या झाडाला ही सुखाची फळं आलेली आहेत आणि ती सुखाची फळं आज आपण भोगत आहोत. जे चांगलं वस्त्र, चांगलं अन्न, चांगला निवारा, चांगलं शिक्षण आणि स्वाभिमानाने आपण समाजात जीवन जगतो, हे सगळं काही महापुरुषांच्या आशीर्वादाने. मग या महापुरुषांच्या उपकारातून कशी परतफेड करू? त्यांची परतफेड केल्या जात नाही. मग माझं कर्तव्य आहे की माझ्यावरती महापुरुषांचा आशीर्वाद आहे, त्यांचे उपकार आहेत, तर मी समाजाच्या काही ना काही कामात आलोच पाहिजे. म्हणून तो दर पौर्णिमा असेल, सामाजिक कोणताही कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी जातो आणि स्वइच्छेने स्वतःचं दान देतो. एवढं माझं कर्तव्य आहे असं तो जाणतो. त्याच्या दारामध्ये कधी धर्मगुरू आलेत तर त्या धर्मगुरूंना तो कधीही नाकारत नाही. त्यांचा सन्मान करतो, त्यांना भोजन दान देतो, त्यांना आर्थिक दान देतो, त्यांची सेवा करतो. त्याच्या दारामध्ये कोणता धर्म बांधव आला तर त्यांना सुद्धा तो फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांचा सन्मान करतो. पण त्याच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये त्याची तो काळजी घेतो, कारण तो धर्माचं कर्तव्य समजतो. मी धर्मासाठी प्रचार केला पाहिजे, मी धर्मासाठी सेवा केली पाहिजे, मी धर्मासाठी जागृत राहिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे असं तो जाणतो. म्हणून त्याच्यासाठी धर्म एक प्रकारचं कर्तव्यच आहे.
पण ज्या लोकांच्या वाटेला दुःखाचा डोंगर, दुःखाचा पर्वत, महासमुद्र या जेवढ्या काही दुःखाच्या संदर्भात उपमा दिल्या जातात, अशा प्रकारचे दुःख ज्यांच्या वाटेला येतो त्यांच्यासाठी धर्म कर्तव्य राहत नाही, जीवनच बनतो. ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या काळामध्ये पडाचारा होती, अंगुलीमाल, किस्सा गौतमी यांच्या वाटेला जे भयानक दुःख आलं, त्यांना जर भगवान बुद्धाचा धर्म नसता मिळाला त्यांनी आत्महत्या केली असती, स्वतःचं जीवन संपवून टाकलं असतं. तर म्हणून काही लोकांना ती गोष्ट लक्षात येते की धर्माशिवाय पर्याय नाही. या संसाराला कोणीही परिपूर्ण करू शकत नाही. किती रात्रंदिवस मेहनत केली, 100 वर्ष जरी त्याने या संसारात खर्च केले तरी या संसाराला तो परिपूर्ण करू शकत नाही. स्वतःलाही परिपूर्ण करण्यासाठी, दुसऱ्याला सुख देण्यासाठी आणि मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो भगवान बुद्धाच्या धम्माचं स्मरण करतो, तो बुद्धाचं स्मरण करतो, धम्माचं स्मरण करतो, संघाचं स्मरण करतो. आणि माझं जीवन अर्थात धम्म जीवन आहे. म्हणून तो कोणत्या दिवसापुरता मर्यादित राहत नाही. अमावस्या पौर्णिमा असेल किंवा कोणता विशेष दिवस असेल त्याच दिवशी धर्माचं पालन करेल असं नाही. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माझं जीवन मी धर्मासाठी समर्पित करत आहे. धर्म त्याचं जीवन बनतो. तर म्हणून काही लोकांना धर्म जातीसारखा वाटतो, काही लोकांना धर्म कर्तव्यासारखा वाटतो आणि काही लोकांना धर्म जीवन समान वाटतो. तर या प्रमाणे प्रत्येकाच्या वाटेला धर्म येतो. अपेक्षा करतो की आपल्याही वाटेला धर्माची जी ओळख आहे, धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो नक्कीच कर्तव्याचा किंवा धार्मिक जीवन जगण्याचा असायला पाहिजे. हाच सम्यक विचार आहे, हा सम्यक संकल्प आहे. आपल्या सर्वांसाठी मंगलकामना, मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण सर्वजण सुखी राहोत, निरोगी राहोत, आपल्याला आयु वर्ण सुख बल प्राप्त हो अशी मंगलकामना करतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.